नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव गाडगेचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे सायन्स भाग 2 असेल तुमचा विज्ञान भाग 2 सायन्स 2 मधला दुसरा चॅप्टर आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि जबरदस्त चॅप्टर आहे तो. कसा आहे? जबरदस्त आहे. तर त्या चॅप्टरचं नाव या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसतंय आणि काय सांगितलंय आपण नीट समजून घेणार आहे. लाईन टू लाईन बघणार आहे. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. लाईफ प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीव असतो, आपली जीवन प्रक्रिया असते. म्हणजे आपण आपला जन्म कसा होतो, त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या हालचाली असतील किंवा बदल असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं नीट समजून घेणार आहे. मी कॅमेऱ्या समोर बोलतोय, तुम्हाला पण सगळ्यांना दिसतंय लाईव्ह मध्ये, काही अडचण नाही. या ठिकाणी सजीवांमधली जीवन प्रक्रिया, सजीवामध्ये काय काय येतं, मग सगळे सजीव आले त्यामध्ये. सजीवामध्ये काय काय येतं, काय काय येतं सजीवामध्ये? सजीव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला काय म्हणतो आपण? सजीव म्हणतो. मग त्यामध्ये माणूस आला, मग वेगवेगळे प्राणी आले, पक्षी आले, कीटक आले, मुंग्या आले, जनावरे आले, अजून वेगवेगळे जातात दिसणारे प्राणी, तुम्हाला कुठले सगळे प्राणी आले त्यामध्ये. ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला काय म्हणतो आपण? सजीव म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जीवन प्रक्रिया आहे, म्हणजे अगदी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत काय काय होतं हे सगळं आपण 11वी-12वी मध्ये बघणार आहे. पण बेसिक आपण या ठिकाणी बघणार आहे. अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्व शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. म्हणजे आपण जे अन्न खातो ते आपल्या शरीरामध्ये कुठल्या पार्टची वाढ होण्यासाठी किंवा काय कशा त्याचा उपयोग होतो. हाऊ द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट्स युजफुल फॉर द बॉडी. आपण जे दररोज जेवण करतो त्या प्रत्येक जेवणाचा, प्रत्येक कणाचा आपल्या बॉडीसाठी कसा उपयोग होत असतो. म्हणजे आपण ज्या वेळेला गोड पदार्थ खातो किंवा चहा पितो किंवा वेगवेगळे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या खातो, वेगवेगळ्या डाळी खातो, मग त्यामध्ये आपण प्रथिन मिळतात, आपल्याला त्या वेगवेगळे कर्बोदके मिळतात, प्रोटीन्स. प्रोटीन मिळतात ना आपल्याला डाळी वगैरे खाल्ल्यानंतर. बिस्किट खाल्ल्यानंतर काय मिळतं आपल्याला? बिस्किटच्या पुढे दिलेलं असतं पाठीमागं, एवढे एवढे कॅलरी, एवढी एवढी एनर्जी आहे म्हणून बिस्किटच्या पुढे दिलेलं असतं. किंवा तुम्ही थकून भागून आला त्यावेळेस एखादं असलं काय तर असं ड्रिंक वगैरे घेता, किंवा क्रिकेट वगैरे खेळताना मधनच तसले मध्ये ब्रेक असतो, कोणतरी विराट कोहली एखादी बाटली घेऊन पळ देतं मधनं आणि देतं, ते दिले की आपल्याला एनर्जी मिळते. बघा एकदम मिळते ना एनर्जी. तर बरोबर बाटली आपल्या बॉटलची स्टँडर्ड नाही रे, मी बाटलीच म्हणणार. तर त्या ठिकाणी बाटली असेल काय आणि बॉटल असेल एखादा. तर बघा, अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कसे उपयोग ठरतात, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. कशा कशाचा उपयोग आपल्या बॉडीसाठी कसा होतो, तर ते व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ओके. तर संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे, म्हणजे आहार कुठला असावा. संतुलित आहारामध्ये काय काय? संतुलित म्हणजे कसला? संतोष साधण्यासारखा. संतुलित म्हणजे कसला? बॅलन्स्ड. म्हणजे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये बॅलन्स असला पाहिजे. उगाच दररोज ठेसा भाकर खाल्ली तर मेळ बसाल का आपला? नाही बसणार. दररोज काय पाहिजे? बदलून पाहिजे ना, दररोज बदलून पाहिजे काहीतरी. विच सिस्टम ऍक्शन काय म्हणले, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स्ड डाएट पाहिजे. बॅलन्स्ड म्हणजे काय असलं पाहिजे? कधी आपण भाजी खातो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पालक असेल, मेथी असेल, वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, कधी डाळी खाल्ल्या पाहिजेत, कधी असेल ते काय थोडंसं गुड खाल्लं पाहिजे, किंवा कधी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. एकच आहार परत परत. जमिनीमध्ये सुद्धा बघा, जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही एकच पीक जर वारंवार घेतलं तर त्याला ते जमीन पोषक नाही म्हणतो आपण, ते पीक व्यवस्थित येत नाही. दरवर्षी ऊस येत नाही व्यवस्थित. ज्वारी नाहीतर मका येतं का व्यवस्थित ते? मग पीक सुद्धा आलटून पाटून घेतलं तर जमिनीमध्ये चांगलं येईल. तसं आपण सुद्धा आहार घेतला की आपली बॉडी सुद्धा जर बॅलन्स राहत, म्हणजे काय, उकाच काढून भाकरी कुस करण्यात मजा नाही. दररोज भाकरीच ओढतोय कुस काढून. त्यापेक्षा तुम्ही जर आता बघितलं, सुनीता विल्यम वर गेलत्या, वर म्हणजे कुठे गेलत्या? यानामध्ये बसून वर गेलते का नाही. त्यांनी एक जरी गोळी खाल्ली त्यांना आपण 5 भाकरी किंवा 10 भाकरी कुस करून जेवढी एनर्जी मिळते तेवढी एवढ्या गोळी म्हणून त्यांना एनर्जी मिळते. येते लक्षात? म्हणजे काय खायचं, तर काजू, बदाम, पिस्ता आहे की नाही, हे खाणं. अजून म्हटलं तर वेगवेगळं त्या ठिकाणी वेगवेगळे सफरचंद असतात, केळी आहे, हे वेगवेगळे काय आहेत आपल्याकडं. येतं लक्षात? ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या. म्हणजे आहार, डाएट, आहारामध्ये बॅलन्स तुम्ही ठेवला पाहिजे. एकच गोष्ट परत परत खाण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीराला ज्या आवश्यक आहेत. मग आता आपण सारखं घरातच बसायचं, बाहेर निघायचंच नाही, तर आपल्या बॉडीमध्ये ड जीवनसत्व कसं मिळेल? बारक्या पोराशनी मुरदूस नावाचा रोग होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याला उन्हात ठेवतो का नाही. कोवळ्या मुरदूस नावाचा रोग असतो, येईल तुम्हाला पुढं. तर त्याला
त्याचं नाव आठवलं मला, पण उन्हात कोवळ्या उन्हात 8-9 वाजता जर त्याला उन्हामध्ये ठेवलं तर त्याला ते रोग होत नाही. म्हणजे ड जीवनसत्व मिळतं त्याला, डी जी काय विटॅमिन्स आहे ते आपल्याला सूर्यकिरणापासून मिळत असतं. मग अशी काय काय गोष्टी आहे, मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. कुठं बी जीवनसत्व असतं, सी जीवनसत्व आहे, डी जीवनसत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ह्या आपल्या आहारामधून आपल्याला मिळत असतात. मग काय खायचं काय नाही खायचं ठरवलं पाहिजे, हे तर लक्षात. मग आहार मेंटेन केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण इतर प्राणी जे असतात त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. मग आता अशी तशी आपली लाईफस्टाईल तशी झाली, पण जेवण केल्यानंतर 1 तासानं पाणी पिलं पाहिजे. जीवतोय कुस्करून 1 तांब्यावरनं घाट 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 पितोय, मग अशा माणसाला आजारी माणसं लवकर पडतात. जेवण केलं की कधीही पाणी प्यायचं नाही, 1 तासानं पाणी प्यायचं असतं, अर्ध्या पाऊण तासानंतर पाणी प्यायचं. तुम्ही जेवण केल्यानंतर जेवढं जास्त पाणी प्याल तुमचं आरोग्य म्हणजे खराब होणार लवकर, मी आजारी पडणार, कुठं पित्तो कुठं काय बाकी इतर त्रास तुम्हाला होणार. मग ह्या काही जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सगळंच आपल्याला इथं शिकता येणार नाही, पण आपण चॅप्टरमध्ये काय काय आवश्यक आहे तेवढं तर या ठिकाणी बऱ्यापैकी बघणार आहे. तर दुसरा तिसरा शेवटचा काय, विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म्ड बाय द मसल्स इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं आपण स्नायू शरीरात कोणते कोणते कार्य पडतात. आता माझा हात आहे, कार्य कुठले कुठले आहेत, पेन धरणं किंवा चालणं, पायानं झोपणं, उठणं, ऐकणं, बोलणं, नाकानं वास घेणं, डोळ्यानं बघणं, कानानं ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा सुरू आहेत तर स्नायूची ही कार्य चालू आहेत वेगवेगळी. फक्त आपलं एवढं स्नायूचं काय, फक्त असं उभा टिकून असं उभं राहणं हे सुद्धा काय हाताच्या स्नायूचं काम चालू आहे, बरोबर आहे का. तर हे सगळ्या गोष्टी आहे. तर बोलणं, ऐकणं, चालणं, वेगवेगळी कामं करणं ही स्नायू. आणि हे कसं काय घडतंय, असं हे कसं घडतंय, हे असं कसं काय घडतंय. हा, एनर्जी कुठनं मिळते, आहारातून. बटर खाल्लं की एनर्जी मिळते का नाही. तर एनर्जी ही आपण जे अन्न खातोय त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळत असते, ताकद मिळत असते. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये लक्षात येईल. तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय सांगितलं, थोड्या वेळ सोडतो. तर बघा परत पुढे काय सांगितलंय, पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे. इथे काय दिलंय, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ज्यूसचं काय महत्व. ज्यूस म्हणजे आपली ज्यूस ती प्यायची ज्यूस नाही, तर पाचक रस. तुमच्या पुढे मी चिंच धरली, गाभोळी चिंच धरली, चिंच धरल्यावर काय होतं चिंच समोर धरल्यावर, चिंच जर समोर धरली तर काय होतं, खरं सांगायचं काय होतं, तोंडाला पाणी सुटतंय ना, तोंडाला पाणी सुटतं का नाही चिंच समोर धरल्यानंतर, काय सुटत. मग तुम्ही दुसरं काय धरा समोर. मग तर आपण चिंच जर समोर धरलं तर तोंडाला पाणी सुटतं. ह्याचा अर्थ काय होतं, तर आपल्या लाळ ग्रंथी जी आहे त्याच्यातून लाळ तयार होते. आणि आता आपण म्हणतो ना 32 वेळा घास चावून खाल्ला पाहिजे. तर 32 वेळा घास चावून खाण्यामागचं कारण काय मला सांगा बरं. आपण की 2-3 वेळा इकडे 2-4 वेळा चावतो, इकडे आतमध्ये लगेच ढकलून सुटले ते काय, असं कशामुळे होतंय. तर घास आपण 32 वेळा जर चावला तर समजा साधा कधी कधी म्हणतो भाजी आज चांगल्या जीव वाटा नाही, तर तुम्ही तीच जर समजा नुसती भाकर जरी खाल्ली, भाजीची काय गरज नाही, भाकरीचा तुकडा घ्यायचा आणि 32 वेळा चावायचा, तो गोड गोड लागतो. तुम्ही बघा चाव, आपण चावतच नाही, पण त्यात लाळ मिसळतच नाही ना, लाळ नाही मिसळली त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. मग पोटात बरेच वेगवेगळे त्याचे आजार पोटात तुम्हाला माहिती कुठले कुठले होते, ते वेगवेगळे आजार तुम्हाला ते होणार आहेत. तर कशामुळं आपण सावकाश जेवत नाही, भरपूर चावून घास हे करत नाही, बरोबर आहे का. अशा गोष्टी होत असतात. म्हणून तुम्हाला करायचंय काय, तर जे काय आपल्याला आवश्यक आहे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर त्यानंतर काय म्हणले बघा, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम असते. आपल्या शरीरामध्ये जे काही टाकावं, आता सगळं जर आपण आता कुठलीही गोष्ट असू द्या त्यातले सगळे पोषक तत्व काढून घेतो आपण, आणि विष्ठेच्या माध्यमातून काय होतं, जे आपल्याला शरीरामध्ये नको आहे ते सगळं विष्ठेच्या माध्यमातून आपण शरीराच्या बाहेर टाकतो. त्याला कुठली सिस्टीम म्हणतो, एक्सक्रेटरी सिस्टीम हे नाव आहे. त्याला काय आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन. आता इथे काय म्हणले बघा, इथला आपला प्रश्न कुठला बघितला आपण, 5 नंबरचा प्रश्न बघितला. त्याला काय म्हणतो आपण, एक्सक्रेटरी सिस्टीम. त्याचं उत्तर आहे काय, आपल्या शरीराच्या बाहेरमध्ये आपल्या शरीरामधले जे काही टाकाऊ पदार्थ आहेत तर ते बाहेर टाकण्यासाठी किंवा विष्ठा बाहेर टाकण्यासाठी एक्सक्रेटरी सिस्टीम काय करते, सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, रक्त सगळ्या शरीरामध्ये पोहोचण्यासाठी सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण वगैरे होतं, तर ती सिस्टीम आहे. त्यानंतर पुढे काय सांगितले बघा, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. आणि परत काय म्हणले बघा, व्हॉट इज द 7वा प्रश्न आहे की तो 6वा,
6वा. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन द एनर्जी प्रोडक्शन. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, तर त्याला काय म्हणतो आपण सर्क्युलेटरी सिस्टीमला, रक्ताभिसरण. रक्ताभिसरण म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक स्नायूपर्यंत रक्त पोहोचवणं. आता बघा, आपल्या हृदयामधून रक्त सगळ्या शरीरामधल्या पायाच्या नाकापर्यंत टाकले, इकडे सगळे केसांपर्यंत सगळीकडे सगळ्या बॉडीमध्ये रक्त पास होतं. हे कुठून जातं रक्त, तर ह्याला काय म्हणतो आपण, तर हे जे रक्त आहे ते आपल्या हृदयापासून सगळीकडे पाठवण्याचं काम ही सर्क्युलेटरी सिस्टीम करत असते. जर पण आपण डीपमध्ये अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. पण त्यानंतर काय सांगितले, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते ते किती प्रकारे होते. आता बघा, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑफ ऑकरिंग इन द ह्युमन बॉडी अँड कंट्रोल्ड हाऊ मेनी वेज. तर आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपलं हृदय कधी बंद पडतं का, बंद पडलं तर काय होईल, कार्यक्रम आपला होईल. लक्षात घ्या, हे लक्षात, हृदय कधीही बंद पडत नाही. मग झोपलं तरी हृदय कसं काय चालू असतं, झोपल्यावर बंद पडतं नाही हृदय, श्वास पण चालू असते, बरोबर आहे का. तर हे जे कार्य आहे ते कोण करतं, मग काही आपल्या शरीरामध्ये स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक कार्य सुरू असतं. काय काय शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये बघा, हृदयाचं जे काय ते स्वयंचलित आहे, ते कधीही बंद पडत नाही. ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी आपण स्वप्न म्हणायचं. तर ही काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये असे काय पार्ट आहेत आपल्या बॉडीमध्ये की कायमस्वरूपी ते हृदयाचं पंपिंगचं काम काय असतं, सुरू असतं. आपलं श्वसन कायमस्वरूपी सुरू आहे. जन्म झाला त्या दिवसापासून जे सुरू असतं ते मरेपर्यंत आपलं, आपण म्हणतो अंतिम श्वास घेतला. पहिल्या पादावर म्हणजे बातमी येते बघा, काय बातमी येते, काय बातमी येते, मारुती चितमपल्ली यांनी काल संध्याकाळी किंवा परवा दिवशी अंतिम श्वास घेतला. आता मारुती चितमपल्ली काल आलते पेपरला बातमी, वन्यरक्षक किंवा सायंटिस्ट मोठे होते ते, त्यांनी काय घेतला, अंतिम श्वास घेतला. अंतिम श्वास म्हणजे काय, शेवटचा श्वास घेतला. तर हे श्वास सुद्धा नियंत्रण किंवा कायमस्वरूपी कार्य काय असतं, श्वास सुद्धा सुरू असतं. लक्षात घ्या. तर हे आपण गोष्टी आपण सगळ्या या ठिकाणी व्यवस्थितपणे बघणार आहोत. परत पुढे काय सांगितलं या ठिकाणी, सजीव आणि जीवन प्रक्रिया, त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस बघणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लाईफ प्रोसेस. सजीवामध्ये काय काय आलं तुम्हाला मग सांगितलं, ज्याच्यामध्ये जीव आहे तो सजीव. मग त्यामध्ये आळे असतील, किडे असतील, माणसं असतील, जनावर असतील, काही असं त्यामध्ये सगळं झालं सजीवामध्ये. हे तर लक्षात. त्यानंतर पुढे काय सांगितले बघा, मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. अन्न पचनासाठी वेगळंच कार्य सुरू आहे, हृदयामधलं पंपिंग सुरू आहे तिथे वेगळंच चालू आहे, ब्रेनमध्ये वेगळंच काम चालू आहे. ही पेन असं हाताने लिहितो इथे वेगळंच. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एका वेळेस अनेक कार्य सुरू आहेत. तर ती कार्य कोण कंट्रोल करतं, व्हेरियस ऑर्गन सिस्टीम आर कंटिन्युअसली परफॉर्म देअर फंक्शन. ह्युमन बॉडी, माणसाच्या बॉडीविषयी आपण विचार करतोय. आपल्या माणसाच्या बॉडीमध्ये साधा आपल्याला माणसाला इथं डास जर चालतं लगेच आपण असं करतोय, तर हे कार्य कसं काय चालू आपल्याला कळतं कसं काय, लगेच साधा डास चालतं आपल्याला कळतं का, चेतासंस्था असते. त्याला काय म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती लगेच आपल्याला जाणवतं. डास चावला लगेच आपला हात असला खाली जातोय, डासाला मारतोय, डास उठून जाते. असं कशामुळे होतं, तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते येते लक्षात. अगदी खरं आहे ते, लक्षात घ्या. पण पुढे बघा, कुठल्या कुठल्या सिस्टीम आहेत आपल्या शरीरामध्ये, काय काय, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, ह्या सगळ्या नियंत्रण संस्था, यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. हे लक्षात. आता ह्यामध्ये कुठल्या कुठल्या संस्थेची नावं सांगितली, मराठीमध्ये समजून घ्या, इंग्लिशमध्ये समजून घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे कसले, त्याला काय म्हणतो, डायजेस्टिव्हला आपण काय नाव दिलं त्या ठिकाणी, पचन संस्था नाव दिलेलं आहे. तर दुसरे कुठलं आहे, दोन्ही. जे विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत, म्हणजे थोडक्यात सेमीचे आहेत, तर मराठी मीडियम वाल्यांनी समजून घ्या की तुम्ही इंग्लिश येणं काळाची गरज आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला 11वी 8ला ॲडमिशन घेऊन इकडे तिकडे करण्यापेक्षा 11वी सायन्सला बरेच जरी विद्यार्थी 11वी जे हुशार आहेत साधारणपणे त्यांना कळते मला भविष्यामध्ये काहीतरी इंजिनियर, डॉक्टर किंवा काही चांगल्या पोस्टवर जायचे. तर जरी तुम्ही आता मराठी मीडियम नसला तर तुम्ही 11वी सायन्सला जर ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही आत्तापासून थोडं इंग्लिश सुधारण्याची व्यवस्था करा. अन्यथा काय होतं, पुढे प्रॉब्लेम होतो. तुम्हाला कधी ना कधी इंग्लिश भाषेला इथून पुढं मराठी किंवा इंग्लिश सगळीकडे इंग्लिश आले, इन जनरल सगळी. मोबाईलला काय मराठीमध्ये शब्द, मोबाईल कसला शब्द आहे, भ्रमणध्वनी. लक्षात घ्या. मग आपल्याला आपण बोली भाषेमध्ये स्वतःचा पेन
काय याला मराठी भाषेत ही पेन इंग्लिश मधला शब्द आहे, लेखणी त्याला म्हणतो. हे तुम्ही जरी किती जरी म्हणलं तर आता आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहतोय, मराठी भाषेचा आपला अभिमान असला पाहिजे. परंतु जे काय जगामधलं सगळं नॉलेज आहे ते आज सगळं इंग्लिशमध्ये. तुम्हाला साधं कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला अवेलेबल नॉलेज आहे सगळं इंग्लिशमध्ये जास्त आहे. कारण सगळीकडे मराठी भाषा किंवा मोबाईलमध्ये हे इनपुट तेवढं नाही. त्यामुळं इंग्लिश भाषा तुम्ही ऑनलाईन लेक्चर संध्याकाळी येतायच कारण तुम्हाला नाद आहे शिकण्याचा, अभ्यास करण्याचा. तर लेक्चर आपलं 9 वाजता ऑनलाईनचं असतं, लक्षात घ्या. तर त्यावेळेस सुद्धा इंग्लिश ग्रॅमरमध्ये थोडं थेंबे थेंबे तळे साचे. आणि असं तसं तुम्ही त्या वेळेमध्ये काय करता, काहीच करत नाही, वेळ जात असतो वाया. 15-20 मिनिटं अर्धा तासामध्ये दररोज काय ना काय नवीन शिकणं काळाची गरज असते. आणि एकेकाळी तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी, ऑनलाईन लेक्चरला येणारे विद्यार्थी आता सुद्धा रेग्युलरपणे ऑनलाईन तुम्ही येत आहे, तर त्यातून तुम्हाला 100% काय होणार आहे, फायदा होणार हे लक्षात घ्या. तर तुम्हाला कळलं का विद्यार्थी मित्रांनो, कळलं का काय काय चाललं होतं. संस्थांची नावं कळली, कळलं मग संस्थांची नावं कळली नाही. डायजेस्टिव्ह म्हणजे कसलं रे, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सलेटरी, उत्सर्जन. एक्सेलेटरी म्हणजे टाकाऊ बाह्य पदार्थ बाहेर टाकण्याची सिस्टीम असते, काय म्हणतो आपण, एक्सेलेटरी सिस्टीम म्हणतो. एक्सेलेटरी लक्षात ठेवा. कंट्रोल सिस्टीम, नियंत्रण करणे. कंट्रोल करणे म्हणजे काय, नियंत्रण. कंट्रोल युअर सेल्फ असं म्हणतो ना आपण, नियंत्रण ठेव रागावरती, नियंत्रण करणं. आलं लक्षात. लय राग आला तर शांत बसायचं, शांत राहायचं. आलं लक्षात. तर हे कळलं का. डायजेस्टिव्ह सिस्टीम मराठीमध्ये काय म्हणतो आपण, पचन संस्था. परत कंट्रोलला काय म्हणतो, नियंत्रण. रक्ताभिसरण इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, सर्क्युलेटरी मध्ये. परत रेस्पिरेटर काय म्हणतो आपण, श्वसन संस्था. आलं लक्षात. तरी वेगवेगळे शरीरामधली कार्य सुरू आहेत, तर ती नावं तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा, स्मरणात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा, समजून घ्या, काय करायचं ते करा. हे 11वी-12वी सायन्सला परत आहे असं आहे. तुम्हाला 12वी सायन्सला सर्क्युलेटरी सिस्टीम हा एक चॅप्टरच आहे. आका असेल तरी 30 पानाचा एक. 12वी फिजिक्स मध्ये 54 पानाचा धडा आहे. किती पानाचा, 54 पानाचा एक धडा आहे. आपलं त्यात 3-4 चॅप्टर बसते. तर 10वीच्या 3 पट सिलेबस असतो 10वीच्या 3 पट. तुमच्या पुढे काय सिलेबस सगळं आहे शुल्लक आहे. तुम्ही म्हणजे 2 लोक आहे अभ्यासामध्ये, असे सारखं 24 तास तुम्ही अभ्यासामध्ये असं दंगून गेलेला आहे. असा अभ्यास करताय की तुम्ही असं विषय बाकी असं करताय. एवढा तुमचा अभ्यास सुरू आहे सध्या. लक्षात, अभ्यासाकडे लक्ष द्या. परत पुढे काय सांगितलं बघा, ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमीत अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी यांना अखंडपणे ऊर्जा स्वतःची आवश्यकता असते. आता हे सगळं काम सुरू आहे, नाही जेवण केल्यावर मग राहू दे बस उपाशी. आलं, जेवण जर नाही केलं तर एनर्जी मिळणार नाही. मग हळूहळू आता मला सांगा, तर तिकडं आपण विषय तिकडे आपला जायला बरं का जास्त. आता मला सांगा, एखादा माणूस वृद्धकाळानं म्हणतो किंवा म्हातारा पण मेला असं म्हणतो आपण, तो काय करतो, त्याला काय होतं, जसं म्हातारा माणूस होईल, वय होईल, तसं त्याचं खाणं कमी होतं. आपण आता निभार घोष करून खातोय, झोपतोय 10, 11, 12. पण ज्यावेळेला माणसाचं वय होतं 70, 80, त्यावेळेला अर्धी चपाती खा किंवा नुसतं पाणी. शेवट मरताना तर ते चावाय बी येत नाही, पचन बी होत नाही, काहीच नाही. तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाही जेवण, लक्षात घ्या. तुम्हाला आता मजा वाटते, पण तुम्ही जर आता लक्षात घ्या, आता भविष्यातला काळ कसा असेल, तुमच्या वेळेस परिस्थिती कशी असेल. तुम्ही आता जगण्याचं प्रमाण तर काय अचानक गचक्षण लगे अटॅक येऊन मरते. पहिली माणसं 100 वर्ष जगत होती. आताची माणसं किती जगते ती. कोण आलं पंढरपूरला जाताना दिवस धडकलं, कोण अटॅकनंच गेलं. हाय का 60 वर्षाच्या आत माणसं मला जातात. कशामुळं, आहारामध्ये आपण कधी बी खा, कधी बी उठ, कसं बी खा, मोबाईल बघायचा आलो इकडं, असं काय खातोय काय इकडं आला. तर ह्याच्यामुळं आपलं आयुष्याचं राडा व्हायला लागलेला आहे. आणखी काय लागलेलं आहे, क्या समज में नहीं आ रहा. हा बरं आहे. हा तर नाही, ती पण आहे बरं का, मोबाईलचं आहे, पण तो आता कसं आहे, काळाची गरज आहे, बदललं पाहिजे. पण ठीक आहे, आती तिथं माती, लक्षात
तुम्ही कुठलीही गोष्ट असू द्या अतिरिक्त केला की वाटोळ झाल्याशिवाय होत नाही. त्यामुळं समजून घ्या नीट, आणि अभ्यास ही काळाची गरज आहे. ह्या जगामध्ये अभ्यास करणाऱ्यालाच किंमत आहे. तुम्ही कोणाचंही नाव घ्या जगामध्ये, जेवढी जेवढी श्रीमंत माणसं झाली त्याने अभ्यास केलाय, किंवा जेवढी मोठी, तुम्ही कोणाने नाव सांगा मला. न्यूटन अभ्यास केलाय. न्यूटनचा लॉ रात्र दिवसा अभ्यास करून लिहून काढले, कसा नियम झाला, वर्ण सफरचंद खाली का पडते. हा केप्लर. तुम्ही कोणाचंही नाव सांगा मला, तुमच्या आजूबाजूला मोठी असणारी माणसं कोणाचंही नाव सांगा. हा ती सायंटिस्ट सोडून तुम्ही अजून सांगा मला, कोण पंढरपूर मधला किंवा समाजसुधारक असतील किंवा श्रीमंत लोक असतील, नाव सांगा मला, त्यांचा काहीतरी अभ्यासच आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधला. आहे की पॉलिटिक्स मधला अभ्यास आहे त्यांचा. अजून म्हणलं तर त्यांनी राज्यशास्त्र विषयाचा पूर्ण अभ्यास केला. राजकारणात त्यांचं आयुष्य पूर्ण 50 वर्ष घालवलेत. अभ्यास आहे ना. एखाद्या गोष्टी तुम्ही 50 वर्ष घडल्या, तुम्ही त्यात पारंगत होणार ना पारंगत. त्यामुळं एलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. फिजिक्समध्ये अभ्यास केला, इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केलाय. त्या माणसानं तर एकट्याला अभ्यास करून यानवर पाठवलं. एलॉन मस्कनं यान पाठवलं नाही का. सायंटिस्ट कल्पना चावला असू द्या, APJ अब्दुल कलाम असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, कुणीही असू द्या, या लोकांनी काय केलं, 18 तास तर आंबेडकर अभ्यास करायचे. 18 तास. आपल्याला सगळं महिन्यातलं तर आपल्या वर्षातला 18 तास होते. कशी मार्क मिळाले तुम्हाला. मग ज्या माणसाचं या ठिकाणी आज नाव निघतं त्या माणसाने अभ्यास केलेला आहे. कुणीही असू द्या, मग कुणीही असू द्या, अभ्यास करणारा तर चांगलं होतं, अभ्यास न करणारा चांगलं होत नाहीच होत चांगलं. अभ्यास करणारा तर चांगलं होतं, अभ्यास न करणारा चांगलं होत नाही. तुम्हाला मी सत्याने खरं सांगतो. अभ्यास करा, तुमचं आयुष्य चांगलं आहे. नाही तर आता गायबाने इकडे तिकडे फिरला, अभ्यास नाही केला तर तुमच्या आयुष्याची वाट लागली, तुमच्या घराची वाट लागली. लक्षात घ्या, घरदाराची सुद्धा वाट लावायला कारणीभूत तुम्ही. म्हणजे कोण, अभ्यास न करणारे कारणीभूत. ज्याने अभ्यास केला त्याचं कल्याण. जर अभ्यास नाही केला तर घराचा सुपडा साफ होतो, आणि नाहीच अभ्यास केल्यावर काही येत नाही. म्हणून अभ्यास करणाऱ्या माणसामुळे घराचा उद्धार होतो. आपण तुला पोरग बाद निघला का, असं केला पोरामुळे. आई वडील म्हातारपणे काय होते, पोरग बाद निघलं तर शिकलं नाही, आता बोंबलत फिरते, दारू पिते. कशामुळं, अभ्यास न केल्यामुळे. मग असा मूर्खपणा, अभ्यास न करण्याचा मूर्खपणा कुणीही करू नका, असं माझ्याकडून तुम्हाला सांगणार. जो अभ्यास करेल त्याच्या आयुष्यात चांगलं कल्याण होईल. जो अभ्यास करणार नाही त्याच्या एवढा मूर्ख कोण नाही. लक्षात घ्या. मग तुम्हाला मूर्ख व्हायचंय, नालायक व्हायचंय का शिव्या खायच्यात लोकांच्या, हे ठरवा. पुन्हा अभ्यासाकडे लक्ष द्या. तुम्ही कसाही करा, पण दररोज अभ्यास करा. वेळ फार कमी आहे. सावध व्हा आणि अभ्यासाला सुरुवात करा. या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने हे ऊर्जा मिळवली जाते. आता तुम्हाला तंतुकणिका म्हणल्यावर काय, कणिका आहे काय, तंतुकणिका म्हणजे काय, हे शरीरामधले पार्ट आहेत. लक्षात घ्या. तंतुकणिका म्हणजे काय तुम्हाला कळलं पाहिजे. तंतू मराठीमधला शब्द माहिती आहे का मला, तंतू म्हणजे अतिसूक्ष्म कण, त्याला आपण तंतू म्हणतो. लहान कण. तंतू कणिकाच्या साह्याने ते काय घेतात, अन्नामधलं जे काय कर्बोदके प्रथिने आहेत ते सोडून घेत. लक्षात घ्या. आता या आतमध्ये रिएक्शन कशा होते त्याचा आपण 11व्या वर्गाला पूर्णपणे अभ्यास करणार आहे. फक्त तंतुकणिका शब्द आपण लक्षात ठेवणार आहे. इथं बघा काय सांगितलंय बघा, different external organs are performing the function independently throughout the complete organism. This overall system is action more or less same with the organism. Thus, those are the need for the continuous source of energy. This purpose, carbohydrates, fats, lipids are the main source of this energy and harvested by the mitochondria present in each cell. प्रत्येक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. माझं हे जर एनर्जीचं हार्वेस्टिंग झालं, आपण आपल्या हार्वेस्टिंग करतो. मी शेतामध्ये आपण काय करतो बघा, ज्वारी मका हे सगळं करतो, आणि 10 पोती 15 पोती 40 पोती 20 पोती ज्वारी झाली आपण घरामध्ये हार्वेस्टिंग करून आणून घरामध्ये ठेवतो. ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये आतमध्ये अन्न जातो बघा, हार्वेस्टिंग प्रक्रिया काय, आपण आपल्या शरीरामध्ये जेवण करतो, अन्न जातो, त्यावेळेला शरीरामध्ये जी काही प्रथिनं कर्बोदके फॅट्स लिपिड्स काय सगळं जाणार आहे ते सगळं आपल्या बॉडीला लागतं तेवढं वापरलं जातं. जे शिल्लक राहिले ते सेलमध्ये, प्रत्येक सेलमध्ये एक काय असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो. आणि त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय केलं जातं, हे सगळं साचवून ठेवलं जातं. मग कधी कधी आपण म्हणतो ना 2 दिवस जेवलो नाही तर माणूस मरत नाही. मग कशामुळे मरत नाही, ऑलरेडी काय केलेलं असतं आपल्या शरीरानं सगळं जे आपण अन्न खाल्लेलं आहे ती प्रत्येक सेलमध्ये ते मायटोकॉन्ड्रियामध्ये थोडी एनर्जी साचवून ठेवलेली असते. एनर्जी, मायटोकॉन्ड्रियाला काय नाव आहे तर एनर्जी हाऊस नाव आहे. काय नाव आहे, एनर्जी हाऊस नाव आहे. जी काय आपण एनर्जी, आता आज आपण जेवण केलं, आज जेवढी बॉडीला एनर्जी लागते तेवढी वापरली, आणि जी शिल्लक राहिलेली सगळं मटेरियल आहे ते कुठे ठेवलं जातं,
कुठं मायटोकॉन्ड्रियामध्ये, सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. मग आपण 2 दिवस जर नाही जेवलं तर आपण म्हणतो काहीच कसं करायला नाही, तर ती मायटोकॉन्ड्रियामधली एनर्जी परत वापरली जाते. झाडामध्ये काय असतं, माणसामध्ये सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतं, झाडामध्ये काय असतं, आपण म्हणतो ना झाडं मोठी होते, ते वाढते, ते फांद्या फुटते, ते सगळं होतं. आणि झाडामधलं शिल्लक राहिलेलं जे काय प्रथिन, कर्बोदक, अन्न जे आहे ते कुठं ठेवलं जातं, सगळं फळांमध्ये अन्न ठेवलं जातं. जी काय सगळी ताकद आहे झाडाच्या वाढीसाठी लागणारी ती सगळी कशामध्ये ठेवली असते, फळामध्ये. म्हणजे आपण काय म्हणतो, फळं खाल्ली पाहिजेत. काय म्हणतो आपण, फळं खाल्ली पाहिजेत. कशामुळे फळं खातोय आपण, झाडाची वाढ होण्यासाठी जेवढी काय ताकद लागते, शक्ती लागते, प्रोटीन आहेत, कर्बोदक आहेत, फॅट्स आहेत, लिपिड्स आहेत, हे सगळं जे आहे ते कशामध्ये ठेवलेलं असतं, तर ते फळामध्ये ठेवलेलं असतं. म्हणून आपण फळं खाल्ली की आपण म्हणतो फळं खायचे असतात, चांगलं असतं आपल्या शरीराला, फळं खायचे असतात, चांगलं असतं आपल्या शरीराला, फ्रुट्स खाल्ले पाहिजेत. झाडामध्ये सुद्धा कसं आहे, आपण शेंगदाणे वगैरे खातो, शेंगदाण्यामध्ये सुद्धा सगळी एनर्जी येते, फळच आहे एक शेंगदाणा, लक्षात घ्या. किंवा बदाम, काजू, पिस्ता, कुठले तुम्ही जी काय अक्रोड असेल, काय तुम्ही कुठले खाय ती फळं खावा, सगळी जी ताकद आहे किंवा शिल्लक राहिलेली एनर्जी फळांमध्ये ठेवलेली असते, त्यामुळं आपण फळं खातो. तसंही आपली एनर्जी जी आहे आपल्या शरीरामध्ये शिल्लक राहिलेली कुठे ठेवलेली असते, तर सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, त्यामध्ये. तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाची वगैरे डायग्राम पुढे येणार आहे, सगळी इंट्रोडक्शन चालू आहे सगळं. प्रथिने फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते किंवा असते. ऑक्सिजन सुद्धा लागतो, म्हणून आपल्या बॉडीला फक्त आपण जेवणच करायचं, श्वास घ्यायचाच नाही, असं होतं का? श्वास घ्यायचाच नाही, नुसतं जेवण करायचं, चालतंय का? पण ऑक्सिजन सुद्धा काय गरज आहे, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड काय करत असतो, आपण सोडत असतो. रात्री झाडाखाली झोपायचं नाही असं का म्हणतो आपण? व्हेरी गुड. तर रात्री झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेतात. दिवसा झाडं काय करतात, म्हणून आपण रात्री झाडाखाली झोपत नाही. काय काय भूत येते, कुठं काय होतंय, असलं काही नसतं खरं. तर हे लक्षात घ्या, झाडांचं उलट आहे. रात्री माणसाचं उलट आहे, माणूस काय करतो, कायमस्वरूपी ऑक्सिजनच घेत राहतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. तसं झाडं दिवसा, तुळशीचं झाड आपल्या झाडापुढे असतं, तुळशीचं झाड का असतं, ऑक्सिजन सगळ्यात जास्त तुळशीपासून मिळतो. म्हणून तुळस आपल्या घराच्या समोर वाट्यावरती ती तसा कट्टावर करून समोरच अंगणात असते तुळस. का, तिथल्या आजूबाजूच्या झाड सगळीकडे आजूबाजूला काय पसरावं, ऑक्सिजन पसरावं. आणि माणसाला जेवढं ऑक्सिजन मिळेल तेवढं चांगलं असतं, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या आजूबाजूला झाडं असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, त्या माणसाचं आयुष्य वाढतं. आपल्या आजूबाजूला जर गटार असेल, घाण असेल, तर आपलं आयुष्य कमी झालं म्हणून समजा, लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला काय पाहिजे, झाड पाहिजेत. म्हणून खेडेगावातली माणसं जास्त दिवस जगतात आणि सिटीमधली माणसं कमी दिवस, कारण आपल्या आजूबाजूला नुसतं काय आहे, काय कुठं जंगल, सिमेंटाची जंगल जायचं नुसतं, इमारत आहेत, झाडं कुठं आहेत. तर झाडं असले की आयुष्य वाढतं. म्हणून प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास करताना सुद्धा थोडं झाडाच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, किंवा झाडाखाली बसून, बाबळी झाडाखाली नाही, आज ती पण ऑक्सिजन देते, पण झाडाखाली कुठल्या बसायचे हे पण लक्षात आलं पाहिजे. कारण तुम्ही आता पावसाळ्यात दिवस चावला सांगितले सरांनी अभ्यास करा, झाडाखाली जर बाबळीच्या बसला तर बाबळीच्या झाडाखाली वीज लवकर येते, कारण त्याला वीज ते टोकदार त्याला काटा असते, त्यामुळं मोठे जी मोठी पानं आहेत तशा झाडाखाली थोडंसं हे करा, लक्षात घ्या. अजून काय विचारली होती? अरे या पृथ्वीवरती कितीतरी जंगल आहे, अमेझॉनच्या जंगलामधून हे सगळे कोणी येणार ऑक्सिजन. झाड एक झाड लावलं तर ते कितीतरी ऑक्सिजन तयार करत, ते 5-6 माणसाचं ओके काम करते लगेच. येतं लक्षात, माणूस घेऊन झाड किती, माणूस एवढं आलं लक्षात. तर एका झाडामध्ये 5-6 माणसं मुरगाळून निघते त्यात, एवढं झाडामुळे किती ऑक्सिजन तयार होते हे लक्षात. झाडाची ताकद कुठं, आपण झाडावर जाऊन बसतोय पागवर, झाड किती मोठं आहे, आलं लक्षात. तर त्याचं ते काय कॅल्क्युलेशन आहे ते बघा. तुम्हाला आणखी इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याची माहिती पूर्णपणे घ्या, किंवा आपण एखाद्या दिवशी माहिती सांगूया पूर्णपणे. तर इथं काय काय माहिती सांगितली बघा आपल्याला, आणखी काय काय सांगितलंय. हो, ऑक्सिजन सोडतं ते, ऑक्सिजन. तरी पण बघा खात्री करून नाही. आता आषाढी वारीला सुद्धा माणसं, महिला मंडळ तुळशीचे घेऊन येतात बघा, तुळशीचे मंजुळा. पांडुरंगाला सुद्धा तुळशीचे मंजुळा. आता गळ्यामध्ये माळ असली तरी पण त्याचा फायदा होतो, कारण का, ही काय आहे आपल्याला म्हणजे त्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत बरं का. आपल्या शरीरावर पाणी गेलं तरी थोडंसं ह्या सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होतो, लक्षात घ्या. तर आता त्याची सायंटिफिक कारणे वेगळे, आपल्याला डीप मध्ये एवढं जायची गरज नाही, पण तरी पण महत्वाचं आहेत काही गोष्टी. कुठे गेलं रे, जीवन बघा आपल्या परीने हातभार लावत असतात. कुठे गेलं. या प्रक्रियेत काय ऊर्जेची गरज भासतेच.
आपण आणि इतर प्राणी किंवा प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात, यासाठी अन्न निर्मिती करतात. काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साचवून ठेवतात. बघा मी तुम्हाला आता सांगितलं, झाड काय करतात, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. त्याला काय म्हणतो आपण, झाडांना काय म्हणतो, अट्रोटॉप्स आणि हिट्रोटॉप्स. ॲट्रोटॉप्स आणि हिट्रोटॉप्स, दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असणाऱ्यांना हिट्रोटॉप्स म्हणतात आणि स्वतःचा अन्न स्वतः तयार करणाऱ्याला काय म्हणतो आपण, अट्रोटॉप्स म्हणतो. हे लक्षात ठेवा शब्द. मग आता इथे काय केले, अन्न जे आहे झाडामधलं शिल्लक राहिलेलं स्वतः वापरतात, उर्वरित म्हणजे शिल्लक राहिलेलं कुठं, फळांमध्ये, पानांमध्ये, खोडांमध्ये, मुळांमध्ये झाड काय करतं, ते अन्न साचवून. कधी कधी आपण काय करतो, झाडपाल्याचं औषध वर घेतो बघा, काय वेळी जाईल तसला गुळवेळा येईल आणि ते त्यातला रस काढून पी, किंवा मध्ये लॉकडाऊन मध्ये काढा करून लोक प्यायची, किंवा इंच वगैरे चालतं बिलायत असतं, बिलायत उपसून त्याची मुळी खाल्ली पानाबरोबर की आपल्याला त्यात काही प्रोटीन वगैरे ठेवलेले असतात. लक्षात घ्या, वेगवेगळ्या गोष्टी येतात. तर त्याचा अभ्यास वेगळा आहे. फळे, पाने, खोड, मूळ साठवून ठेवले जातात. सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो, तर वेगवेगळे अन्नपदार्थ, खनिजे आहेत, कर्बोदके आहेत, त्यात प्रथिने आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, हे सगळं आपल्याला मिळत असतं. इथं लक्षात, तर इथं सुद्धा तेच सांगितलंय बघा, काय सांगितलेलं आहे इथं, Human and other animals consume the fruits and vegetables. Plants and autotrophs. प्लांट कसे आहेत, अट्रोटॉप्स, स्वतःचा अन्न स्वतः तयार करणारे, आणि दे प्रिपेअर देअर वन फूड, स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड्स म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आलं लक्षात. युटिलाइज द सम ऑफ द फूड ऑफ द देमसेल्फ अँड वेअर द रिमेनिंग स्टोअर्ड द व्हेरियस पार्ट लाईक फ्रुट्स. राहिलेलं अन्न कुठं स्टोअर केलं जातं, झाडांमधून शिल्लक राहिलेलं अन्न, झाडाची वाढ होते, फळे फुटतात, फांद्या येतात आणि शिल्लक राहिलेलं अन्न जे आहे ते कुठे ठेवलं जातं, तर फ्रुट्स मध्ये, झाडांच्या पानामध्ये, परत रूट मध्ये, मुळ्यांमध्ये. and consume all these various plant काय म्हणले materials and obtain the different nutrients like the carbohydrates, कर्बोदके. त्यानंतर फॅट्स आहे, फॅट्सला काय म्हणतोय आपण या ठिकाणी, नाही प्रोटीन प्रथिने म्हणतो, फॅट्स आहे, कर्बोदके म्हणतो आपण त्याला. त्यानंतर काय दिलं, प्रोटीन प्रथिने दिले, विटॅमिन्स म्हणजे वेगवेगळे जीवनसत्वे, मिनरल्स म्हणजे खनिजे, स्निग्ध पदार्थ, फॅट्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. विच फूड मटेरियल्स डू यू कंझ्युम द ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट्स. तर तुम्हाला कुठलं अन्न खाल्लं पाहिजे, यातून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काय खाल्ल्यावर काय मिळते हे पण महत्वाचं आहे. वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम द मिल्क. आता काय खाल्ल्यावर काय होते बघा, आता आपण सेवन करताना कशा प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. पुढं आलं लक्षात, पाणी असेल तर पाणी पिलं पाहिजे, म्हणजे काय होतंय आपल्याला व्यवस्थितपणे लेक्चर सुद्धा समजतं. लक्षात घ्या. आता काय सांगितलंय बघा, दूध. आलं लक्षात, ठसका लागला तर आपण पाणी घेतो, लक्ष देतो, आणि पाणी पिल्यामुळं एकदम आपल्याला थोडीशी एनर्जी मिळते, झोप लागत नाही, आणि अशा बऱ्याच गोष्टी होतात. हे लक्षात. तर यामध्ये काय दिले, दूध, दुधाला सर्वांना संबोधले जाते. बघा दुधाचं महत्व किती आहे बघा. आपण मेल्यानंतर आपल्याला जाळलं जातं, जाळल्यानंतर हाडकं शिल्लक राहतात, नुसती हाडं शिल्लक राहतात. काय राहतं, जाळल्यानंतर नुसती हाडं शिल्लक राहतात, त्याची कवटी वगैरे. हाडं जाळतात का पूर्णपणे, नाही, तर ती दुधापासून बनलेली असतात. एवढी ताकद आहे लक्षात घ्या दुधामध्ये. तर आईच्या दुधापासून तयार झालेली जी हाडं आहेत, म्हणजे आईच्या दुधामध्ये किती ताकद आहे बघा. म्हणून आईला जगामध्ये सगळ्यात मोठं स्थान दिलेलं आहे. येतं लक्षात, असतात की हाडाची वाढ होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम तुम्हाला मिळतं दुधामधून, लक्षात घ्या. हाडं असते पण ती कसं आहे, आपलं अंग असं असं कसं वळत असते जन्माच्या, ती व्यवस्थित कणखर बनण्यासाठी आपल्याला कशामधून, तर आहारामधून सगळं ते मिळत असतं. लक्षात घ्या. आधी पण हाड तयार झालेलीच असतात, परंतु त्याची व्यवस्थित वाढ जी आहे ते कोणामुळे होते, दुधामुळेच होत असते. लक्षात घ्या. कॅल्शियम जास्त असताना आपल्या हाडाला काय गरज आहे, कॅल्शियमची. लक्षात, कॅल्शियम त्याच्यामध्ये काय असतं, जास्त असतं. मग इथे काय म्हणले बघा, दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. एवढं खावं लागतं. त्यानंतर काय म्हणले बघा आणखी, कर्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. 4 किलो कॅलरी पर ग्रॅम
1 ग्रॅम खाल्लं की 4 कॅलरी मिळतात. 4 किलो कॅलरी 1 ग्रॅम खाल्लं तर, बरोबर, 1 ग्रॅम खाल्लं तर. आणि ही ऊर्जा नेमकी कशी मिळली जाते याचा अभ्यास आपण करूया. हेच मला मग बोलून सांगतो मी, हेच शिकायचं आहे. याच्या लक्षात तुम्ही कर्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम मध्ये, ग्रॅम म्हणजे किती असतं कळतं? ग्रॅम म्हणजे एवढं, त्यातनं किती 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते, ऊर्जा. बघा स्वीट पोटॅटोज, परत काय म्हणले स्वीट मॅट्स, मिल्क आहे, फ्रुट्स आहे, हे काय म्हणले जॅगरी आहे काय, कॅन शुगर, ऊस. कॅन शुगर म्हणजे काय म्हणतात त्याला? नाही ऊस बरोबर आहे, ऊस आहे. परत काय व्हेजिटेबल भाजीपाला, पोटॅटोज आहेत, बटाटा तुम्हाला म्हणतो आपण. स्वीट पोटॅटो म्हणजे काय रताळे. परत काय म्हणले स्वीट मिट्स अँड काय म्हणले शेवटी क्रेल्स म्हणजे आपले हे प्रथिने थोडंसं काय मटकी फिटकी असलं. परत काय म्हणले लाईक वेट गहू, मका, रगी म्हणजे बाजरी. परत काय दिले ज्वारी. मेल्स म्हणजे काय बघा, बाजरीच नाही, मेल्स म्हणजे बाजरी असेल. याचं लक्षात. हा मॅडम, हा असू द्या, आता लेक्चर चालला त्यामुळे तुमचा फोन उचलला नाही मी. 8 वाजता सांगा किंवा मी तुम्हाला थोड्या वेळ फोन करतो माघारी. मला वाटतं मेल्स म्हणजे बाजरी. ओके, तर दिस एनर्जी इज ऑब्टेन, तुम्हाला यातून एनर्जी मिळेल. मेनी प्लेयर्स आर सीन द कंझ्युमिंग सम फूड स्टफ्स अँड ड्युरिंग द ब्रेक्स ऑफ द गेम. तुम्हाला मला सांगितलं ज्याला प्लेयर असतात क्रिकेट खेळणारे वगैरे, तर ते मधनच कोणतं ड्युरिंग द ब्रेक्स ऑफ गेम काय करतात ते प्लेयर्स आर सीन कंझ्युमिंग द फूड स्टफ्स ड्युरिंग. हे दिले वाक्य. अनेक खेळामध्ये खेळाडू खेळताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही पदार्थाचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत सांगा बरं. मी तुम्हाला काय ब्रेक झाला की विराट कोहलीला किंवा रोहित शर्माला अशी बाटली घेऊन एखादा पळत असं बाटली घेतली पिऊन टाकते, तर ते आपण काय करतो सर, तर त्याच्यामधून एनर्जी मिळते. मध्ये गॅप घेतला. मला सांगा तुम्ही क्रिकेट खेळताय, रनिंग करताय, बॉलिंग करताय, तुमची एनर्जी अशी, मी बोलतोय माझी एनर्जी चालली ना बोलण्यासाठी. मला एक लेक्चर साधारणपणे मी 45 मिनिटाचं लेक्चर घ्यायचे. 45 मिनिटाचं लेक्चर घेण्यासाठी 10 किलोमीटर चालायची जेवढी माझी एनर्जी वाया जाणार आहे, ऊर्जा. मी 10 किलोमीटर चालल्यावर जेवढी माझी ऊर्जा वाया जाते तेवढी मला 45 मिनिटं बोलण्याचं लक्षात घ्या. ही सायंटिफिक दृष्ट्या तुम्हाला मी सांगतोय. एखादा माणूस 10 किलोमीटर चालला किंवा पळला, जेवढी एनर्जी त्याला जाणार आहे तेवढी 45 मिनिटं जेव्हा लेक्चर घेतलं तेवढी त्याची एनर्जी लक्षात घ्या. मग हे बोलणं म्हणजे एनर्जी जाते लक्षात घ्या. मी चालतोय, बोलतोय, शिकवतोय म्हणजे काय, एनर्जी जायला सुरू आहे लक्षात घ्या. मग ही एनर्जी आहे म्हणजे ऊर्जा. ही ऊर्जा आहे ती आपल्याला वेगवेगळ्या फूडमधून मिळत असते. तर ती कशी आहे ती या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं येतं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता घरी गेल्यानंतर आज काय करायचं आहे, नुसतं प्रश्न उत्तर लिहिली, वाचली, पाठ केले, पेपर लिहिला, 99% मार्क मिळेल, कोण नाही त्याचा उपयोग नसता. येतं लक्षात. तुम्ही ज्या वेळेला 99 पडू द्या तर 50 पडू द्या, 80 पडू द्या, तुम्हाला नॉलेज ज्ञान मिळवायचं असेल तरी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि हे नुसतं गोकंपट्टी करू नका, समजून घ्या. आता ह्यातली काही वेगवेगळी नावं जे आहेत म्हणजे कर्बोदक आहेत, प्रथिनं आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. मग त्याला कार्बोहायड्रेट म्हणतोय, फॅट्स म्हणतोय, लिपिड्स म्हणतोय, वेगवेगळी नावं आहेत. ह्याला काही पर्याय नाही, ही नावं तुम्हाला लक्षातच ठेवावी लागतील. येत्या लक्षात. अभ्यास दररोज करा. एक दिवशीच लय अभ्यास करू नका. एक दिवशी जायला उठलाय, रातभर अभ्यास केला आणि परीक्षेला जाऊन झोपलाय, त्याचा उपयोग काही नाही लक्षात घ्या. दररोज 1 तास 2 तास अभ्यास करा, पण दररोज करा, त्याला महत्व. मग उठलाय करतोय 2-4 तास परत झोपतोय. एक जण तर म्हणला मी पहाटे 4 वाजेपर्यंत अभ्यास केला. त्याला म्हणला उठला किती वाजता, पहाटे 4 वाजता होतो, 3:45ला उठलो होतो. 15 मिनिटं कशाला उठला होता, पहाटे 4 पर्यंत अभ्यास केला, उठला किती वाजता, 3:45ला उठलो होतो. असं काय उपयोग नाही लक्षात घ्या. तर काय करा, दररोज अभ्यास करा. इकडे बघा, तुम्हाला साधी सोपी सरळ गोष्ट सांगतो मी. तुम्ही दररोज जेवण करताय का, महिन्यात नाही करताय? दररोज जेवण करते तू, करते ना? दररोज अभ्यास. इकडे लक्ष द्या. दररोज जेवण करतोय, दररोज आंघोळ करतोय, बरोबर आहे का? तसं आपण दररोज अभ्यास सुद्धा केला पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय होतं ते लक्षात. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय होतं ते. नाही जेवण केलं, नाही आंघोळ केली, नाही जर आंघोळ केली तर काय होतं, बॉडी स्प्रे मारावं लागतं. दुसरं काय, बॉडी स्प्रे मारावं लागतं का नाही, शेण ते 78 मारावं लागतं का नाही आंघोळ केल्यावर.
मग मला सांगा, एक दिवस नाही आंघोळ केली किंवा एक दिवस नाही जेवली तर आपल्या शरीराची हालत कशी होती? आपण जर नाही जेवण केलं तर शरीराची हालत काय होते आपल्या? लगे अशा प्रकारची होती. या म्हणा सर, 2 मिनिटं चालू म्हणा. आपल्या शरीराची हालत एवढी होती एक दिवस जेवण नाही केली. आणि जर समजा आपण जर अभ्यास असा महिना जर नाही केला तर आपल्या ब्रेनची काय अवस्था असेल? एक दिवस नाही आंघोळ केला तर एवढा प्रॉब्लेम होतोय, एक दिवस नाही जेवण केलं तर आपण चक्कर येऊन पडतोय. जर असं महिना आठवडा जर अभ्यास नाही केला तर आपण जगाच्या पाठीमागे किती पडणार आहे? आपल्या मनाची किंवा आपल्या ब्रेनची काय अवस्था असेल? किती आपण आडमुठं राहील? साधी गोष्ट आहे का नाही? मग तुम्ही ठरवा अभ्यास करायचा का नाही करायचा, हे तुमच्या हातात आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपण थांबूया. उद्या भेटूया. सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.